राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा श्री राधे कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा धियं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्
तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकराणवनीरदाभा पीताम्बरदरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखारदरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिर्यो गिराजम्। तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु सन्न्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम्। या देवी सर्वभूतेषु मुक्तायरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन में वास। सब द्वारन को छोड़ के मैं आई तेरे पास हे ऋषभानु की लाडली मेरी ओर निहार। राधा राधा रटत ही सब बाधा मिट जाया अरे कोटि जन्म की आपदा श्री राधा नाम लेत से जाया। राधा मेरी मात है पिता मेरो घनश्याम मेरे मात पितन के चरणान में मेरो बारंबार प्रणाम मेरो बारंबार प्रणाम। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुर्यम्
प्रसन्न प्रमन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं वसे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं वसे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांची कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरु ते नमस्कारोणी आता इहालोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका मने पावटणी करू स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं माझ्या भगवान परमात्म्याचं तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुने आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंग प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा मनुष्य जन्माच्या सार्थकतेचा महिमा सांगणारा आणि संत वाणीतून मानव जन्माचे कल्याण करून देणारा
अत्यंत सुख स्वरूप असा आणि अंतर्मुख करणारा चिंतनी अभंग आणि आज सेवेसाठी निवडलेला आहे. या मृत्यू लोकामध्ये आम्हाला हा जन्म मिळावा म्हणजे मनुष्य देह मिळावा अशी देवता सारखी इच्छा करत असतात, तरी पण त्यांना हा मनुष्य देह मिळत नाही. असा अत्यंत दुर्लभ असणारा नरदेह आम्हाला मिळाला व तो मिळवून आम्ही विठोबाचे दास झालो म्हणून धन्य झालो. आता आम्ही विठोबाचे दास झाल्यामुळे आमची विवेक बुद्धी जागृत झाली. तेव्हा आता आयुष्याचं साधन करून आणि सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेऊ आणि आम्ही जे कर्म केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते असा कर्मयोग साध्य करून स्वर्गाची शिडी करू आणि दुःखाला कारण असणाऱ्या जन्म मृत्यूच्या संसार चक्रातून मुक्त होऊन परमानंदाची प्राप्ती करून घेऊ असे जगद्गुरु तुकोबराया या आपल्या अभंगातून म्हणतात. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी द्याव्याचा परिहार म्हणजे आज आपणा सर्वांना श्रुत आहे की आज आपल्या या श्री क्षेत्र समनापूर गावामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या लाडक्या भगवत भक्त पंढरीच्या वारकरी होऊन आपलं जीवन अहोरात्र आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या सर्वांना कर्तृत्वाचा सुगंध तरवळून आणि चंदनवत बनवलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या आपल्या आजी कैलासवासी गंभा शांताबाई काशीनाथ पाटील भास्कर यांना आज आपल्यातनं जाऊन एक 11.5 महिन्यांचा काळ पूर्ण झालेला आहे. एक वर्षश्राद्ध विधीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण जमा झालेलो आहोत. त्यांच्या पाठीमागं त्यांचे चिरंजीव सुनील दादा काशीनाथ पाटील भास्कर हे त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे नातू आहेत, त्यांची मुलगी आहे गंभा हिराबाई नानाभाऊ कुळधरण ही त्यांची कन्या आहे. या ठिकाणी सर्व नातू नाती जावई सर्वजण या ठिकाणी आपतेष्ट आपण सर्व भाऊबंद मंडळी पाहुणे सर्वजण या ठिकाणी आला आहात. पांडुरंग परमात्म्याच्या माता महाकाली जगदंबा माई मुक्ताईच्या सद्गुरु दत्त भगवान योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सद्गुरु मुक्ताईच्या आशीर्वादानं माझा आद्य दैवत माझे माता पिता माझे मालक उत्कृष्ट भागवताचार्य साई कथाकार गोकुळदासजी महाराज तेही या ठिकाणी स्थानापन्न आहेत हे मी माझं परमभाग्य मानते. या ठिकाणी तबल्याची साथ करण्याकरता आदरणीय आमचे वडील बंधू दिलीप महाराज पवार तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे धन्यवाद आभार. या ठिकाणी आमचे दुसरे वडील बंधू आदरणीय ज्यांचं सुंदर गायन आपण ऐकणार आहोत. सुंदर असं भक्तिप्रेमानं निर्मळ अंतकरण ज्यांचं आहे ते आदरणीय संजय भाऊ सारवंदे आणि तेही या ठिकाणी सिंथसायझर वरती साथ करण्याकरता आलेले आहेत. या ठिकाणी आमचे आदरणीय महाराज अशोक दादा पावले सुद्धा या ठिकाणी आहेत. आमचे आदरणीय महाराज त्र्यंबक दादा पवार निळवंडे आणि ते सुद्धा या ठिकाणी आपल्या या सेवेसाठी आलेले आहेत. आणि त्यामध्ये ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे आमचा आवाज तुमच्यापर्यंत एकदम सुंदर पद्धतीने येतोय ते आमचे आदरणीय आमचे पितृतुल्य आम्ही ज्यांना चाचा म्हणतो आपल्या गावचं भूषण शेख सिराज अब्दुल मामा आणि ही सुंदर सिस्टीम आमच्या अब्दुल मामांची आहे. ऑपरेटिंग ते सुंदर करतात आणि सुंदर अशी साथ या वारकरी संप्रदायाला ज्यांची लाभलेली आहे असं सुंदर त्यांच्या घरी सुद्धा गौमाता आहे आणि गौमातेचं त्यांच्या आईसाहेब स्वतः पूजन करतात. ते स्वतः रोज नियमानं गौमातेची सेवा करतात. हे आपलं आणि भाग्य आहे.
आणि म्हणून आम्हालाही त्यांचा आदर वाटतो, आनंद वाटतो. या ठिकाणी आमचे आदरणीय बाळासाहेबजी महाराज कुळधरण ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचेही धन्यवाद, आभार. आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा योग आलेला आहे, आमचे आदरणीय जगन्नाथजी महाराज उंबरकर, त्यांचे भाचे आमचे दीपक दादा कोल्हे. आणि आमच्या दीपक दादाच्या माध्यमातून मराठी कीर्तन या चॅनल वरती आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या आईंच्या सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी ही प्रवचनरूपी सेवा आणि सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत. आणि आमच्या दीपक दादांचे सुद्धा या ठिकाणी खूप धन्यवाद, आभार. आणि या ठिकाणी असणाऱ्या आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा सर्व माताजी, प्रभूजी सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी कोणी उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी, साधक परिवार या ठिकाणी आलं असेल, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक प्रणिपात करते. आणि या ठिकाणी आपण ही नामस्मरण कीर्तनाची सेवा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांचं असणारं विवेचन आपण करणार आहोत. श्री राधे हे शाम तेरी निगाहों ने कर दिया है हमको चूर, चुरा लिया है तूने मेरे दिल का नूर, तड़पगार है हम तुम्हारे उम्र भर के, सारी दुनिया की नजरें चुरा कर अक्सर हमें छेड़ा करते हो. तुम मानो या न मानो हे गिरधारी, हम हैं तुम्हारे तुम हमारे, कसम तुम्हारी. आपल्या या समाजामध्ये जशी जशी विज्ञानाची प्रगती होऊन हा भोगवाद वाढत आहे आणि मॉडर्नपणाच्या नावाखाली ही पाश्चात्य संस्कृती धुमाकूळ घालत आहे, तशी तशी ही मानवीय समाज व्यवस्था भयंकर दुःखांना आमंत्रण देत आहे. पहिल्या प्रथम तर आम्हाला सुखी व्हायचंय, सर्वज्ञ व्हायचंय, अमर व्हायचंय आणि अशी इच्छा घेऊन आम्ही रात्रंदिवस कष्ट करतोय, नाही तो प्रयोग करतोय. आज आम्ही टेक्नॉलॉजी मध्ये एवढी प्रगती केली की जे 20 वर्षापूर्वी अशक्य होतं ते आज आम्ही कम्प्युटर मध्ये आणलंय. त्यानंतर कम्प्युटरला 5 वर्षामध्ये लॅपटॉप मध्ये आणलंय. नंतर हॅन्डिकॅप, आता तर व्हॉट यू वॉन्ट इज थिंग यू गॉट इन मोबाईल. आपण उद्या चंद्रावर वस्ती बनवून सोन्याचे तांदूळही खाऊ. पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर ही शास्त्रज्ञानी नेते मंडळी लोकांच्या उद्याच्या सुखासाठी काही काही चमत्कार करतील याची कल्पनाही करता येत नाही. चांगलं आहे, यामध्ये वाईट काहीच नाही, पण जीवनाचे अंतिम सत्य मृत्यू आणि प्रकृतीचे अंतिम सत्य विनाश आणि सृजन. या पृथ्वीवरील सर्व सुखसोयी जरी प्राप्त झाल्या तरी मनुष्य सुखी होऊ शकत नाही, कारण जेवढ्या म्हणून विषय वस्तू या संसारात अस्तित्वाला आहे त्या मनुष्याला सुख देऊ शकत नाही. कारण विषय वस्तूंचा भोग होतो, भोगातून रोग निर्माण होतो आणि रोगी मनुष्य कधीच सुखी होऊ शकत नाही, हा सिद्धांत आहे. आणि आम्हाला तर सुखी व्हायचंय, सर्वज्ञ व्हायचंय, अमर व्हायचंय आणि त्यासाठी आम्ही नाही तो प्रयत्न केला, पण महाराज आमच्या वाट्याला बंधनाशिवाय काहीच लागलं नाही.
म्हणूनच महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षणा पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, जितकी म्हणून कटपट करावी तितकी तितकी निराशाच प्राप्त होते असं काय आहे? कारण आमच्या सुखाच्या कल्पना आहार, निद्रा, घर, गाडी, बंगला, धन, संपत्ती, मान सन्मान, एखादी सत्तेची खुर्ची अशी आहे आणि वास्तविक तर या सर्व भोग सामग्री आहेत आणि त्या मनुष्याला सुख देऊ शकत नाहीत. बघा, या संसारामध्ये जेवढे जीव जंतू आहेत त्या सर्वांमध्ये आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी प्रमुख आहेत. कुत्रे, मांजर सुद्धा यामध्ये रमतात. बघा, जे सुख इंद्राला स्वर्गामध्ये स्वर्ग गादीवर लोळताना मिळते तेवढे सुख तर डुकराला गटारात लोळताना पण मिळते. मग आम्ही विशेष असं काय करतो? आमच्या डोक्यात महाराज जेवढ्या सुखाच्या कल्पना आहेत ना त्याला सुख म्हणतच नाहीत. कारण जे सुख स्वतःसाठी भोगलं जातं, इच्छिलं जातं, ते सुख नसतंच मुळे. आणि हा मृत्यूलोक सुख भोगण्यासाठी नहीं देखील. कारण सुख भोगने के लिए स्वर्ग है, दुख भोगने के नरक है, और सुख दुखों से ऊंचे उठकर उस महान आनंद के प्राप्ति के लिए यह मनुष्य लोक की निर्मिति की है. बात सच्ची है. सुखी दुखी होना प्रारब्ध का फल नहीं है, प्रत्युत हमारे मूर्खता का फल है, और वह मूर्खता सत्संग से मिटती है. जरा सोचो तो भाई, मनुष्य जितना सांसारिक वस्तुओं का भोग भोगेगा, सुख भोगेगा, उतना वह सुख का दास बनेगा. जितना सुख में आसक्त होगा उतना दुख भोगेगा. इसलिए सुख भोगने से मिल नहीं सकता, वह तो दूसरों की सेवा करने से मिलता है. यह पक्की और सच्ची बात है. ज्याच्या बुद्धीमध्ये जडतेला जास्त महत्व दिलं जातं, संसारिक भोग आणि संग्रह ही ज्याची प्रवृत्ती आहे, तो मनुष्य किती मोठा विद्वान, चतुर पंडित म्हणून जरी असला ना तरी त्याचं पतन होऊन त्याचं पतन हे अवश्य होणार होणार आणि होणार. आणि ज्याच्या बुद्धीमध्ये जडतेला महत्वच दिलं नाही आणि भगवत प्राप्तीत ज्याचं लक्ष आहे, तो मनुष्य निरक्षर अज्ञानी जरी असला ना तरी त्याचं उत्थान होऊन कल्याण होणार होणार आणि होणार. हा जगद्गुरु तुकोबरायांचा स्वानुभव आहे. आणि म्हणूनच ते म्हणाले, बरवे झाले देवा आलो या जन्मासी, जोड जोडले मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी, तिने सुख झाले या शरीरासी. आणि ही प्रक्रिया इंद्रादिक देवतांनी लक्षात घेतली नाही तर नानाविध पुण्यकर्म करून स्वर्गाची प्राप्ती करूनही ते या मृत्यू लोकांमध्ये का जन्म घेऊ इच्छितात? काय त्यांना इथं ज्या सुख सुविधा मिळतात त्या स्वर्गात मिळत नाही की काय हो? मग ते इथे येऊन करणार तरी काय? ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, क्षणी पुण्यमर्त्य लोकम विशन्ति, एवं त्रयी धर्म मनो प्रपन्ना, गतागतं काम कमाल भान्ते. तव त्या स्वर्ग सुखीची पाऊटी सरे, सवेचेंद्रपणाची बुटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. देवदेवता या मृत्यू लोकांमध्ये का जन्म घेऊ इच्छितात?
पाहण्याचा जो आनंद आहे त्या आनंदाकडे एकदा या सर्व देवतांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपला जो आनंद आहे ना तो यांच्या पुढे कवडी मोल देखील नाही. कारण वारकऱ्याचा जो आनंद आहे माऊली त्या आनंदाला पारावार आहे. आणि हे पाहिल्यानंतर या देवतांना आपल्या स्वतःच्या देवपणाची कीव आली माऊली. आणि ती कीव आल्यानंतर त्यांनी सुद्धा महाराज या इहलोकामध्ये जन्म घेण्याची इच्छा व्यक्त केली. आणि तीच महाराज अभंगाच्या प्रस्तुत चरणातून सांग. इह लोकीचा हा देह इह लोकीचा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. देवदेवता या मृत्यूलोकामध्ये जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात. इथे शंका येते काय स्वर्गामध्ये इथं जे सुख मिळतं ते तिथं मिळत नाही का? अहो स्वर्गात तर कल्पवृक्षाच्या बागा अमृताचे झरे अप्सरा हिरे माणिक मोत्यांचे पर्वत नाही नाही ती गोष्ट आहे. मग ते इथं येऊन करणार तरी काय? तर महाराजांनी एका अभंगाद्वारे सुंदर त्याचं उत्तर दिले. स्वर्गीची अमरा इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर
मनुष्य देहातच प्राप्त करता येतो. जो योग्यान नाही दुर्लभ, तो माझा भगवान परमात्मा इथे येऊन स्वतः नाचतो, खेळतो, भक्तांमध्ये रंगून जातो. खरंच हा मृत्यूलोकीचा जीव मोठा भाग्यवान आहे. का तर भागवतकार वर्णन करतायत. एतत् देवहि देवा गायन्ति अहो आमिषां किमकारी शोभनम् प्रसन्न येषां स्विदुत स्वयं हरिं यर्जन्म लब्धं ऋषु भारताजरी मुकुन्द सैवोपथिकं स्पृहाहीनः. हा आनंद फक्त मनुष्य देहातच आहे. आणि म्हणून देवता या मृत्यूलोकामध्ये जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात, पण त्यांना तो भेटत नाही. म्हणजे बघा, त्यांना मिळावा वाटतो पण भेटत नाही. या वर्गामध्ये देवदेवता येतात. मिळतही नाही आणि कळतही नाही. या वर्गामध्ये जीव जंतू मोडतात. आणि एक वर्ग असा आहे माऊली की त्यांना मिळाला पण कळाला नाही, म्हणून व्यर्थ गेला, वाया गेला. आणि या वर्गामध्ये हा सामान्य जीव येतो. दिसतात माणसं पण असतात, म्हणतात ना, जन्माला आला हेला आणि पाणी वाहता. दिसतात माणसं पण माणूस की असेलच असं नाही. आपण बोलता बोलता म्हणत असतो लोका सांगे ब्रह्मज्ञान, आणि आपण कोरडे दिसतात तो माणसं. काय झालं, मंदिरामध्ये आपण सर्वजण सकाळी दर्शनासाठी जात असतो. गावामध्ये आमच्या प्रभूजींचा नित्यनेम असतो की सकाळी उठलं, स्नान संध्या आवरली की मंदिरामध्ये दर्शनाला जायचं. पांडुरंगाच्या, मारुतीरायाच्या, भोलेनाथांच्या, नाही का, आपल्या गावामध्ये जे अधिष्ठान आहे सर्वांच्या दर्शनासाठी जायचं. आणि दर्शनाला गेल्यानंतर असणारा एक गृहस्थ दर्शनासाठी गेला. दर्शन झाल्यानंतर परिक्रमा करतो. एवढ्यामध्ये काही 4-5 तरुण टवाळखोर असणारी काही मुलं ती सुद्धा दर्शनासाठी आली. त्यांनी दर्शन केलं, आवाज मोठा. दर्शन झालं आणि पायरीवरती बाहेर येऊन बसले आणि गप्पा मारायला सुरुवात केली पोरांनी. आता माताजी ती मुलं गप्पा मारता मारता एवढ्यामध्ये काही पोरांनी काय केलं, सिगरेटचं पाकिट काढलं आणि लागले तिथं सिगरेट फुकायला. आता सिगरेट प्यायला सुरुवात केली. आता हा इकडं जो अगोदर आलेला मनुष्य त्याची परिक्रमा आतल्या चालू होती. दर्शन करत होता, परिक्रमा करत होता. एवढ्यामध्ये त्याची नजर कोणाकडे गेली, त्या पोरांकडे गेली. आता त्या पोरांकडे गेल्यानंतर त्या पोरांना सिगरेट पेताना पाहिल्यानंतर याची तळपायाची आग मस्तकाला गेली. इतका राग आला माताजी, प्रभूजी, एवढा राग आला, एवढा राग आला, एवढा राग आला की त्याला वाटलं खिशातली बाटली काढावी आणि यांच्या डोक्यात फोडावी. आता याच्या खिशामध्ये बाटली आहे आणि दुसऱ्याला सिगरेट पिऊ नको असं सांगायचंय. उपयोग होईल का? नाही होऊ शकत. माणसं दिसतात, वरून जसं दिसतंय तसं आतून असेलच असं नाही. याचा काही उपयोग होत नाही. महाराज म्हणतात की मग मनुष्य असल्याची सुद्धा काही लक्षणं असतात का हो? तर महाराज म्हणतात हो, अशी बरीचशी लक्षणं आहेत, पण मी तुम्हाला थोडीशी सांगते. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं.
कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है। जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। यह दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर। जो मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। अगर गलती रुलाती है तो राहें भी दिखाती है, मनुज गलती का पुतला है जो अक्सर हो ही जाती है। जो कर ले ठीक गलती को उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। यो भरने को तो दुनिया में पशु भी पेट भरते हैं, जिन्हें इंसान का दिल है वे नर परमार्थ करते हैं। पथिक जो बाट कर खाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। याला मनुष्य म्हटलं जातं जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानतो। या मृत्यूलोकामध्ये दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणं हे माझ्या संत महात्म्यांनी केलेलं आहे। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी। दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणं तेव्हाच आपलं जीवन सार्थक होऊ शकतं। आणि हे जीवन मिळालंय फार अनमोल आहे, देवांनाही दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळालाय। परंतु मिळालेला परीस दगड समजून मेंढीच्या गळ्यात बांधून आपण अनेक दुःखांचे वावर फिरत आहोत। धनाच्या हंड्यावर बसून भीक मागू राहिलोय, बाकी काय आहे? हे जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये। एक बात पक्के ध्यान में लीजिएगा, यह संसार यह शरीर निरंतर नष्ट हो रहा है, लेकिन हमें लगता है कि मैं बड़ा हूं, मैंने इतना कमाया इतना पाया और अब मुझे कोई रोक नहीं सकता। पर प्यारे, तो इस संसार को, इस शरीर को कितना भी कसकर पकड़, कितने भी शिना झपटी कर, पर इस संसार को, इस शरीर को तुझे एक ना एक दिन छोड़ना ही पड़ेगा। कबीर महाराज सुंदर वर्णन करतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ रुकती नहीं, साथ देती नहीं, साथ रुकती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी
भरोसा है इस जिंदगी का, ये दुनिया हकीकत पुरानी, चलते रुकना है इसकी रवानी, फर्ज पूरा करो बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। यह शरीर अत्यंत दुर्लभ है, मिलता ही नहीं, अगर मिले तो टिकता नहीं, टिकता नहीं, टिक सकता ही नहीं। दुर्लभ हो मानुषो देहो देहिनां क्षण भंगुरः, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम। भगवान शंकराचार्य जी वर्णन करतात, बालस्तावत् क्रीडासक्तस्तरुणीस्तावत् तरुणी रक्तः, वृद्धास्तावत् चिन्तामग्नः परे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः। भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते। आणि आता पुढे तरी काय आहे हो, लहानपण जातं खेळता खेळता, तरुणपण जातं विषय भोग भोगता भोगता, वृद्धपण जातं आजाराच्या रोगाच्या चिंतेमध्ये, आणि मग कधी भजन करणार। आणि पुढे तरी काय आहे महाराज, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलु दुस्तारे, कृपया पाहे पाहि मुरारे। भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। अत्यंत दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळालाय, या जीवनाचा भरवसा नाही, क्षणभंगूर आहे, आणि कधी मृत्यू येईल महाराज सांगता येत नाही। मृत्यूचा आवाज येईल ना दादा, तेव्हा आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागेल। मी नेहमी सांगत असते दादा, हमने तो अपने भी आजमाए, लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं। तू किसी के बको बेनकाब न कर, तू किसी के बको बेनकाब न कर, हम तो बुरे हैं तो सही, तो तू तेरी नजर खराब न कर। बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा, ये माटी का पुतला किसी ना किसी दिन माटी में मिल जाएगा। बुरा देखना मैं गया, बुरा देखना मैं गया, बुरा मिला नहीं कोई, जब घट भीतर देख लिया तो हमसे बुरा नहीं कोया। तो ये जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत
पड़ावा लगा। वहां जलाने वाले हजारों थे, लेकिन जलने वाला कोई नहीं। मेरे भाई चेत करो, मृत्यु काल की सब सामग्री तैयार है, कफन भी तैयार है, नया नहीं बनाना पड़ेगा। रोने वाले आदमी भी तैयार है, पानी पिलाने वाला भी तैयार है, मटका फोड़ने वाला भी तैयार है, जलाने वाले भी तैयार होते हैं। नए वृक्ष लगाने की जरूरत नहीं, अब तो इलेक्ट्रॉनिक मशीन भी तैयार है, सब कुछ तैयार है, सिर्फ तेरी सांस बंद होने की देर है, यह सब सामग्री जुट जाएगी। इतने निश्चिंत क्यों हम बैठे हैं? मैं राम को साक्षी मानकर कहती हूं, बालक जन्मता है तो वह बड़ा होगा कि नहीं, वह पढ़ेगा कि नहीं, उसका विवाह होगा कि नहीं, उसको बाल बच्चे होंगे कि नहीं, वह धन कमाएगा कि नहीं, आदि सब बातों में संदेह है। लेकिन वह मरेगा कि नहीं, इसमें कोई संदेह नहीं है। म्हणून महाराज म्हणतात, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवशंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। असा हा अत्यंत दुर्लभ असणारा नरदेह आम्हाला मिळाला, पण कळाला नाही, म्हणून व्यर्थ गेला, वाया गेला। पण महाराज म्हणतात की मला तो कळालाही आणि मिळालाही, आणि म्हणून मी धन्य झालो। कशावरून? तर तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, धन्य आम्ही जन्मा आलो, 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 धन्य आम्ही जन्मा आलो। दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो। धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, आम्ही धन्य झालो, कारण आम्ही विठोबाचे दास झालो ना, म्हणून धन्य झालो। आयुष्यामध्ये तुकोबराय म्हणतात की आम्ही विठोबाचे दास झालो म्हणून धन्य झालो। दास कुणी? प्रत्येक जण कुणाचा ना कुणाचा तरी दास होतोच, कुणी धनदास होतो, कुणी पत्नीदास होतो, नाही का? परंतु दास होऊन आपल्या जीवनाची धन्यता मानण्यासारखं ज्यांचं आयुष्य, ते धन्य जन्म आले। जगाचा चालक मालक भगवान परमात्मा जो आपल्या दासांचाही दास होऊन राहतो, त्यांच्यासाठी माझे तुकोबराया म्हणतात की ते धन्य झाले। माझे सद्गुरु योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज हिंद केसरी पहिलवान महाराज, गावामध्ये हिंद केसरी पहिलवान एक दिवस आमचे लक्ष्मणगिरी बाबा त्या गावातून चालले होते। साधू समाज त्यांच्या बरोबर होता आणि गावामधून त्यांची
सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची पूर्वाश्रमामध्ये जे हिंद केसरी पैलवान होते त्यांची मिरवणूक चालू होती. सर्व गावकरी आले, महाराजांना सांगितलं म्हणे, महाराज आमच्या गावामध्ये हिंद केसरी पैलवान आहेत, त्यांचा तुम्ही सत्कार करा. महाराज गालात हसले आणि हसून महाराज म्हटले की असे पैलवान तर कुणीही पाडेन, त्यात काय नवल आहे. महाराजांनी ते वाक्य ऐकलं. महाराज म्हणे, तुम्ही मला एखादा असा पैलवान सांगा की ज्याला पाडून मी कृतकृत्य होईल, तुम्ही सांगा. लक्ष्मणगिरी बाबा म्हणले, अरे तो का रुपये पैलवान पाडून दाखव म्हणजे जिंकली. आणि त्याच दिवशी माझ्या योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी तो का रुपये पैलवान पाडून ही काळावरची सुद्धा आणि कुस्ती जिंकली महाराज. आणि म्हणून तुका म्हणे काळ अन तोंडावरी, तुका म्हणे काळ अन तोंडावरी, तुका म्हणे काळ अन तोंडावरी. जय हो. अन तोंडावरी. तुका म्हणे काळ अन तोंडावरी, तुका म्हणे काळ अन तोंडावरी, तुका म्हणे काळ अन तोंडावरी, तुका म्हणे काळ अन तोंडावरी. बाता बरारी रामबाणी, बाता बरारी रामबाणी, तुका म्हणे काळ अन तोंडावरी, तुका म्हणे काळ अन तोंडावरी, तुका म्हणे काळ अन तोंडावरी, तुका म्हणे काळ अन तोंडावरी. तुका म्हणे काळ हना तोंडावर. रामनामाच्या बाणानं महाराज तो काळ रूपी पैलवान सुद्धा पाडता येतो. माझ्या सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांनी तो काळ रूपी पैलवान पाडला. त्या गुरु घराण्यामध्ये आज आम्हाला आनंद वाटतो. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, सद्गुरु रामगिरीजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये राहत असताना हा आत्मानंद उपभोगता येतो. महाराज, या जीवनाची धन्यता करायची असेल तर या रामनामाच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. कारण या संसारामध्ये किती जरी केलं तरी सुख नाही भेटू शकत. महाराज, आपण सकाळी एक बोलतो, दुपारी एक बोलतो, संध्याकाळी म्हणतो आम्ही बोललोच नाही. पत्नी म्हणते माझं तुमच्यावरती फार प्रेम आहे, पती म्हणतो माझं तुझ्यावरती फार प्रेम आहे. खरं काय हे कोणालाच कळलं नाही. एक मनुष्य कंपनीमध्ये कामाला जायचा. सकाळी उठलं की आपला डब्बा घ्यायचा, कामावरती जायचं, संध्याकाळी पुन्हा घरी यायचं. त्याची रोजची रुटीन होते. ही आमची माता भगिनीला दोघं जण पती पत्नी दिवसभर आपलं काम आवरून शेजारच्या पाजारच्या काय असतील नसतील तेवढ्या गप्पा इकडल्या तिकडल्या दिवसभर चालू राहायचं. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा ती गप्पा मारायला जायची तेव्हा लवकर म्हणायची, बाई चला लवकर लवकर झोपायला पाहिजे म्हणजे लवकर उठता येईल. बरोबर आहे की नाही? तुम्ही माता भगिनी आता किती लवकर आवरून आला असाल नाही का? खूप कामं असतात आमच्या माता भगिनींना. ही पण म्हणायची, बाई लवकर झोपलं म्हणजे लवकर उठता येईल. सकाळी लवकर उठून मला डब्बा करायचा आहे, मला डब्बा करायचा, मला डब्बा करायचा. डब्बा किती करायचा माऊली? 2 पोळ्या, एवढ्या नाहीत, एवढ्याच.
आजी तुमच्यासारख्या आपल्यासारख्या चपात्या नाहीत अशा मोठ्या, एवढ्याच, 2 एवढ्याच्या रोट्या आणि एवढीशी चटणी, पातळ भाजी सुद्धा नाही. दादा जाऊ द्या, मी तुमचे जे लेक आहे, खरं खरं सांगा, कोरड्या भाजीमध्ये पोट भरतं का हो? दादा भरतं का? थोडीशी पातळ असली म्हणजे जरा बरं वाटतं. दिवसभर काम करायचं आणि ही बाया 2च पोळ्या आणि एवढीशी चटणी आणि दिवसभर म्हणायची बाया मला लई काम राहत, इतकं काम राहतं, मला कुठं जायला टाइम नाही, फार वेळ माझा आणि कष्टात जातो बरं का, माहेरी जायला टाइम नाही, कोणाकडं जाता येत नाही बाई, पार माझं कल्याण करून बसलं बाई, पार वाटोळं झालं म्हणे माझं, मला अजिबात कुठं जाता येत नाही. सकाळी उठलं का डबा करायचा यांचं आवरायचं, बाई मेलो काय माझं नशीब फुटको, सारखं घरातच लई काम असतं मला. काय काम असतं? सकाळचा डबा करायचा एवढा बस. संध्याकाळी पुन्हा ते यायच्या तिथं भांडे आपट, तिथं आमक कर, चालू तिचं. आता हा म्हणा जाऊ द्या मरू द्या, कसं काय ना आपलं झालंय, काहींचे ते नाही झालेत. आज फार अवघड आहे, लग्नाचे कार्यक्रम म्हणजे फार अवघड झालेलं आहे. आता एकतर मुलीच भेटत नाही, इकून तिकून भेटली ना, नाही तर चारी पातळात कोणी नाही आपल्याला, त्यापेक्षा आपला हाय तसं घ्यावं आखून, नाही का. आता हिनं काय केलं, डबा दिला आणि हा बिचारा कामावरती गेला. आता कामावर गेल्यानंतर महाराज दुपारची वेळ होती, कंटाळा आला फार, म्हटले चला जरा थोडीशी तलप करूया, जरा त्याला तंबाखू खाण्याचं व्यसन होतं, जरा म्हटले चला थोडीशी तंबाखू खाऊ, जरा बरं वाटत नाही का. आमच्या माता भगिनींना सुद्धा काहींना असं बऱ्याच माता भगिनी मी पाहिल्यात की ज्यांना मिस्त्रीचं व्यसन असतं, ते म्हणतात चला मिस्त्री लावली म्हणजे जरा फ्रेश वाटतं, जरा नाही का फ्रेश, हो कामाला जरा तरतरी आल्यासारखं वाटतं. मी जर विचारलं ना का हो कशाला, नाही का कॅन्सर होतो त्यांना, तंबाखू म्हणा, आपली मिश्री म्हणा, व्यवस्थित नाही, बरं नाही वाटत. म्हणतात ताई तसं नाही, तुम्हाला नाही कळायचं, ते तुम्हाला कळू शकत नाही, ते म्हणजे काय आनंद असतो तो, ते तुम्हाला कळणार नाही. लावणारे म्हणतात बरं का, तुम्हाला कळणार नाही, काय फ्रेशपणा वाटतो, एवढी एनर्जी येते का 4 बादल्या कपडे असले ना धुवायचे तर अर्ध्या तासाच्या आत जिकडं तिकडं बोललेला ओके, एवढा फ्रेशपणा आहे त्याच्यामध्ये. मी म्हटलं आपला अर्धा तासात का 2 बादल्या होईना, पण आपला आहे तिथं बरं आहे, बरोबर आहे, आपला आहे तिथं. आता याला बिचाराला होती तंबाखू खायची सवय, हा म्हटला चला तंबाखू खा म्हणून खिशात हात घातला तर पुडी बाहेर आली, पण त्या पुडीमध्ये तंबाखूच नव्हती. दादा म्हटलं आता तंबाखू नाही, पण आता टपरीवर जावं लागेल. मग कंपनीच्या पलीकडून, रस्त्याच्या पलीकडून जरा टपरी होती, म्हटलं चला टपरीवर जाऊ तंबाखू घेऊ, तवा जरा फ्रेश वाटेल म्हणून हा जरा रस्ता पलटी करून टपरीवरती गेला आणि तिथं त्यानं आपली तंबाखूची पुडी घेतली. आता तेही टपरीवाले सुद्धा दुकानदार फार मनमिळावू असतात, ज्याला व्यापार करायचा, व्यवसाय करायचा, त्यांना कायम तोंडामध्ये साखर ठेवली पाहिजे, डोक्यावरती बर्फ ठेवला पाहिजे, नाही का. आणि मग तो सुद्धा मोठ्या प्रेमाने त्या संघ बोलायला, फार दिवस झाले दादा तुम्ही आले नाही वगैरे वगैरे, नाही का. मग आता चुन्याची पुढे नाही लागत का, म्हटले चुना बी दे बाबा. आता त्यांना तंबाखू घेतली, चुना घेतला, आता वेळ आहे का कंपनीत जायचं मग तिथं खायची, त्यापेक्षा आपलं इथंच खाऊ म्हणला. त्यानं लगेच काढली, चोळायला सुरुवात केली आणि आता चोळून वगैरे सगळी झाली आणि आता तोंडात टाकणार एवढ्यामध्ये समोर कंपनी होती, त्या कंपनीमध्ये शॉर्ट सर्किट झालं, कंपनीला आग लागली आणि ती कंपनी धाड 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 जळू लागली महाराज त्या कंपनीमध्ये. आणि एवढा मोठा आणि स्फोट झाला, एवढ्यामध्ये महाराज सगळीकडे पळापळ्या सुरुवात झाल्या आणि अग्निशमन बोलवले वगैरे, सर्व काही तयारी झाली. आता याच्यामध्ये त्याचे बरेचसे असणारे जोडीदार त्या अग्नीमध्ये भस्मसात झाले. दिवसभर हे टेन्शन गेलं. संध्याकाळी बिचारा थकून भागून घरी आल्याबरोबर येणं पाहिलं, पण आमच्या माता भगिनींना चेहरे ओळखण्याची फार तिची एक डिग्रीच झाली असते. तिनं पाहिलं की चेहरा जरा पडलेला, नाराज आहे, टेन्शन मध्ये, तेव्हा आपण आता शांती धरावा आणि यांना काय पाहिजे ते त्यांचं करावा. म्हणून तिनं म्हटले फार टेन्शन मध्ये दिसतात म्हणे. हो ना म्हणे, मग बसा तुम्हाला मी पाणी आणते. आणि खरं सांगा दादाजी, आमच्या माताजी मंडळ, तुम्ही जेव्हा थकून येतात तुम्हाला एवढीच अपेक्षा की हिनं आल्यानंतर 2 शब्द प्रेमाचे बोलावे, 1 ग्लासभर पाणी द्यावं, कपभर चहा असेल, नाही तर काय आपली भाजी पोळी जेवण प्रेमाचे, नाही का, ती 2 घास खावं सुखाची आणि शांततेत झोपबास, एवढंच लागतं, दुसरं काही लागत नाही. हिनं पण गेली घरामध्ये, ग्लास भरून पाण्याला म्हणले बसा पाणी घ्या. पाणी दिलं, त्यानं पाणी घेतलं. म्हटले काय झालं सांगा, आता तुम्ही फार टेन्शन मध्ये आहात, तुम्ही मला नाही सांगणार मग कोणाला सांगणार, आपण दोघं सुख दुःखाचे भागीदार आहोत, नाही का.
आणि पती पत्नीचं नातं तेच असतं, त्याचा विश्वास पाहिजे, प्रेम पाहिजे, तर ते परिपूर्ण होत असतं. नाहीतर जवळ असून सुद्धा आपण फार लांब गेलेलो असतो. महाराज तिनं विचारलं, ते म्हटले अगं फार वाईट झालं ग. म्हणे काय झालं? तिथं जवळ येऊन बसली. म्हटले काय झालं? म्हणले अहो अगं कंपनीमध्ये ना आमच्या. म्हणे हो कंपनीमध्ये तुमच्या काय झालं? म्हणे अहो कंपनीमध्ये ना ग शॉर्ट सर्किट झालं ना, आग लागली. म्हटले बाया आग लागली? म्हणे हो ना आग लागली, आणि त्या कंपनीमध्ये आग लागल्यामुळं माझे बरेचसे जोडीदार आणि मृत्युमुखी पडले. म्हणे बाई ते आपल्या पलीकडल्या गल्लीतले गणपतराव म्हणे ते सुद्धा गेले ग, गेले. म्हटली बाया किती ग वाईट झाला. आता त्यांच्या घरी किती किती अंधार होईल. म्हणजे आताच नवीन लग्न झालं होतं, आता त्या पुरीनं कोणाकडं पाहायचं, काय करावं? सासू सासरे तर बाई लई ना गाठ, लई कठीण. आता तिचं कसं होईन तर हो बाई. ते म्हटले आता ते पलीकडले त्या लिंबाच्या पलीकडून ते राहतात ते संपतराव म्हणे ते सुद्धा गेले. म्हणे बाया लय ग वाईट झालं. आई वडिलांना बिचारा सांभाळत होता, आई वडिलांची सेवा करत होता, बिचारा व्यवस्थित चालू होता. बायको तर काय बिचारी नांदली नाही, गेली तिकडं. पण यानं बिचारे आई बापांना सोडलं नाही, आई बापांची फार सेवा केली ना. आता त्या आई बापांचं म्हातारपणी आता कसं व्हायचं गो बाया? म्हणे लय ग वाईट झालं, लय वाईट झालं. हा म्हणला अगं आता वाईट तर झालंच आहे, पण काळजी करू नको, काळजी करू नको. सरकारनं ना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याचं कबूल केलंय. किती? बोलत चाला. किती? ऐकताय ना तुम्ही सगळे? किती माताजी? 25 लाख रुपये देण्याचं कबूल केले. म्हटले 25 लाख रुपये? हिनो जेव्हा 25 लाख रुपये ऐकले ती म्हणते मग तुम्ही काय करत होता? तो म्हटला मी तंबाखू आणायला गेलो होतो, तंबाखू खायला गेलो होतो. म्हटले मड बसवलं त्या तंबाखूच तिनं माय 25 लाख रुपये बुडवले गो बाई. म्हणून कोण म्हणताय? ऐकताय ना तुम्ही? कोण? बायको म्हणते. या प्रपंचामध्ये कसं सुख मिळेल बरं? कसं सुख मिळेल? सरनात कोणी उडी नाही टाकत दादा, सरनात कोणी उडी नाही टाकत. हा प्रपंच असंच आहे. आपल्याला वाटतं की यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, पण दादा खरं काहीच नसतं. या जगाच्या पाठीवरती कोणी कुणाचं नाही. आणि म्हणूनच माझे संत महात्मे सुंदर वर्णन करतात दादा. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे
जगाच्या पाठीवरती कोणी कुणाचं नसतं दादा. आणि म्हणून हे आयुष्य मिळाले ना तर त्याचं साधन केलं पाहिजे, आयुष्याचं सार्थक करण्याकरता आणि सतचित आनंद प्राप्त करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. इथे आयुष्याचं साधन केलंय आणि सतचित आनंद प्राप्त करून घेतलाय, सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेतली. पण म्हणले महाराज आम्ही काय करावं? महाराज म्हटले सोपं आहे, सतचित आनंद प्राप्त करून घेतला की जीवनाचं कल्याण होतं. मनुष्याने निष्काम कर्मयोगाद्वारे दुसऱ्यांची सेवा करून आत्मानुभूती करून घ्यावी. स्वानुभवाने धन्य झालेल्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जाऊन ज्ञान प्राप्ती करून घ्यावी. मी शरीर नाही, शरीर माझ्यासाठी नाही, शरीर माझे नाही, मी शुद्धात्मा आहे, मी आत्मरूप आहे. जे जळतंय ते माझं नाही, जे माझं आहे ते जळूच शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः. आत्मा शस्त्रानं तुटत नाही, आत्मा अग्नीमध्ये जळत नाही, आत्मा हा वाऱ्यानं उडून जाऊ शकत नाही, नवी हा आत्मा पाण्यामध्ये वाहून जाऊ शकतो. आणि म्हणून मी कधीच मरू शकत नाही. हा बोध झाला की सतचित आनंद प्राप्त होतो. आणि तो सतचित आनंद प्राप्त झाल्यानंतर तो केवळ एक भगवंतच माझा है, मैं केवल भगवान कहूं और भगवान ही केवल मेरे अपने हैं, ही वृत्ती तयार होते महाराज. आणि ही सतचित आनंद प्राप्त झाल्यानंतर महाराज जी मुक्तीवरील भक्ती आहे ती प्राप्त करण्याकरता संत महात्मे म्हणतात की या सर्व पुण्यानं स्वर्ग मिळतो, पण आम्हाला स्वर्ग नकोय. त्या स्वर्गाची शिडी करू आणि दुःखाला कारण असणाऱ्या जन्म मृत्यूच्या संसार चक्रातून मुक्त होऊन परमानंदाची प्राप्ती करून घेऊ. आणि जी मुक्तीवरील भक्ती आहे ती आम्ही प्राप्त करू. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मने पावटनी, 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 करू स्वर्गीची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी,
धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास 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 विठोबाचे झालो 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 दास दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही त्या भगवान परमात्म्याचे दास झालो ना म्हणून धन्य झालो. भक्तीपेक्षा श्रेष्ठ ज्या जगाच्या पाठीवरती काहीच नाही. आणि ती भक्ती प्रदान करत असताना या मनुष्य देहामध्ये आपण असताना एक आहे देव, दुसरे आहेत संत आणि तिसरे आहेत माता पिता. यांची सेवा करूनच आपण भगवान परमात्म्याची दास्यत्व भक्ती करू शकतो, भगवंताला प्रसन्न करू शकतो. आणि म्हणून एक सांगेल, विसरा सर्वांना परंतु जन्म देणाऱ्या माता पित्यांना विसरू नका, अनंतोपकार त्यांचे असतात महाराज. डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा उगवतो, पण मात्याआड गेलेले माता पिता पुन्हा कधीच दिसत नाहीत महाराज. म्हणून 2 पावलं पाठीमागं आलं पाहिजे.
आपली गलती स्वीकारून, आपली चूक स्वीकारून, आणि कधी आपली चूक नसताना सुद्धा आई वडिलांच्या समोर नतमस्तक जेव्हा आपण होतो ना, तेव्हा परिपूर्णता आपल्यामध्ये येईल. माझ्या पुंडलिकानं जी सेवा केली माता पित्यांची, आणि त्या सेवेला प्रसन्न होऊन भगवंत आलेले आहेत. गणपती बाप्पांची आपण सेवा करतो. गणेश उत्सव चालू आहे, ते माझ्या गणपती बाप्पांनी सुद्धा माता पित्यांची सेवा केली महाराज. आणि म्हणून अधिष्ठान देवता माझे गणपती बाप्पा आहेत. आणि एक सांगू महाराज, ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, ज्या पित्यानं आपलं पालन पोषण केलं, सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे ती माता पिता. आणि म्हणून म्हटलंय महाराज, स्वामी स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तिन्ही जगांचा स्वामी असेल, परंतु आई विना तो भिकारी आहे. म्हणून सर्वात श्रेष्ठ आहे आई. आणि म्हणून एक सांगेल महाराज, ज्या आईनं जन्म दिला ना, त्या आईला कधीच विसरायचं नाही. पाण्याहून ती निर्मळ आहे, सर्वाहून ती प्रेमळ आहे. एक सुंदर भजन त्या मातेविषयी मलाही सांगायला आनंद वाटेल. ज्या आईनं जन्म दिला त्या आईला कधी विसरायचं नाही. म्हणून एक सांगते, जिने जन्म दिला रे तुझला, लहानाचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला, लहानाचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला, लहानाचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला, आणि लहानाचा मोठा केला. विसर तू साऱ्या जगाला, विसर तू साऱ्या जगाला. विसरू नको तू त्या ममतेला, विसरू नको तू त्या ममतेला. पाण्याहून ती निर्मळ निक, पाण्याहून ती निर्मळ निक, सर्वाहून ती प्रेमळ रे. जिने जन्म दिला रे तुझला, लहानाचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला, आणि लहानाची मोठा केला. बायकोसाठी आईचे काळीज, बायकोसाठी आईचे काळीज, आणण्यास एक गेला हो. बायकोसाठी आईचे काळीज, आणण्यास एक गेला. पळता पळता हेच लागुनी, पळता 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 हेच लागुनी.
आपल्याला जन्म दिला त्या आईला कधीच विसरायचं नाही दादा. हाडाची काढ करून रक्ताचं पाणी करून ज्यानं आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या आईला कधीच विसरायचं नाही. 2 पावलं पाठीमागं आलं की 4 पावलाची उंच मोठी उडी घेता येते महाराज. म्हणून आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभावीन जी प्रीती करते ती आई आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचं जिच्यामध्ये तादात्म्य आहे तिला आई असं म्हणतात महाराज. आणि भगवान परमात्म्याचं रूप म्हणजे आई आहे. आणि म्हणून त्या आईची वडिलांची आपण सेवा केली पाहिजे. आणि ती सेवा करता करता महाराज ह्या मनुष्य जन्माची सार्थकता कधी होऊन जाईल आपल्याला कळणार सुद्धा नाही. कारण तुकोबराय वर्णन करतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझा. आपण जर पुत्र असाल तर माता पित्यांची सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. त्यांना जे हवंय ते आपण देणं हे सर्वात मोठी घटना आहे महाराज. आणि म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता करता या संसारामध्ये राहून त्या कमळाच्या फुलासारखं राहिलं पाहिजे. लिप्यते नस पापेन पद्मपत्र मिवांबसहा. ज्याप्रमाणे ते कमळाचं फुल पाण्यात राहताना त्याप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे, नामसंकीर्तन केलं पाहिजे. आणि म्हणूनच यथावकाश यथामते माझ्या बालबुद्धीप्रमाणे ही प्रवचनरूपी सेवा करण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे सदैव सद्गुरूंचा आहे. अयोग्य अभद्र ते माझ्या लेकराच्या बालबुद्धीचे दोष समजून मला क्षमा करा. आणि या सेवेसाठी आदरणीय कैलासवासी गंभा शांताबाई काशनाथ पाटील भास्कर आणि या आईसाहेबांची सेवा करण्याचं भाग्य आमच्या वाट्याला आलं हे मी आमचं परमभाग्य मानतो. त्यांचे चिरंजीव सुनील दादा काशनाथ पाटील भास्कर, सर्व भास्कर परिवार, कुटुंब, नातेवाईक या सर्वांनी सुंदर असं या ठिकाणी अन्नदानाची सेवा असेल या असणाऱ्या मंगल कार्यालयामध्ये पावसाच्या वातावरणानं महाराज त्रास कुणाला होऊ नये, आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आपल्या आईची सेवा सुंदर रीतीनं व्हावी, हा जन्म जिच्यामुळे मिळाला तिची सेवा आपल्याकडून घडावी, या सर्वांसाठी महाराज त्यांनी सुंदर असं या ठिकाणी नियोजन केले. त्यांचेही धन्यवाद. आणि या ठिकाणी आमच्या अब्दुल चाचाचे सुद्धा धन्यवाद, ज्यांची सुंदर अशी सिस्टीमच्या रूपानं आणि सुंदर असं या ठिकाणी आनंद वाटला, समाधान वाटलं. आणि या ठिकाणी झालेली सेवा पुन्हाच एकदा भगवत चरणी अर्पण करून या ठिकाणी आपल्या सर्वांची जी साथ मिळते त्याबद्दल सर्वांची धन्यवाद गाते, आभार मानते. आणि झालेली सेवा पुन्हाच एकदा भगवत चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्ण विराम करते. आमुची ज्ञानी आमुची ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय गंगागिरी माऊली, जय गंगागिरी माऊली, सद्गुरु नारायण गिरी माऊली,
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ